सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. इयत्ता 12वी वाणिज्य, विषय चिटणीसाची कार्यपद्धती, प्रकरण 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. त्यातील उपघटक संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. याआधी आपण संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय आणि संस्थात्मक वित्त व्यवस्थापकाला घ्यावे लागणारे 2 महत्त्वाचे निर्णय या संकल्पनेचा अभ्यास केला. वित्त म्हणजे काय, व्यवस्थापन म्हणजे काय आणि संस्थात्मक वित्त व्यवस्थापन म्हणजे काय याआधी आपण अभ्यास केला आणि संस्थेला, कंपनीला त्याची आवश्यकता काय असते याचा देखील एक ढोबळमानाने अभ्यास केला. प्रत्येक उद्योग संस्थेला निधीची आवश्यकता असते, भांडवलाची आवश्यकता असते आणि भांडवल संपादन केल्यानंतर त्या निधीचे नियोजन करण्याचं कार्य ही प्रत्येक उद्योग संस्था करते. उद्योग संस्थेमध्ये वित्ताचे व्यवस्थापन केल्यामुळे अनेक गोष्टी ह्या सुलभ होत असतात. अनेक गोष्टी ह्या त्यांना वित्ताचे व्यवस्थापन केल्यामुळे किंवा पैशांचे व्यवस्थापन केल्यामुळे हे अतिशय जे कठीण वाटणारे आहेत ते सुलभ होत जातात, सहज होत जातात. आणि त्यामुळे मित्रांनो, चांगला व्यवस्थापक तो असतो की जो पैशाच्या चांगल्या पद्धतीने योग्य वेळेवर योग्य ठिकाणी वापर करतो. याचा अर्थ असा नव्हे की पैसा हाताळणे हे प्रत्येकाला जमतं. पैसा हाताळणे ही सर्वात मोठे जोखमीचे काम आहे आणि त्यामुळे जी संस्था ही पैशांचं व्यवस्थापन किंवा वित्ताचं व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करते, दर्जेदार प्रकारे करते, कौशल्यपूर्ण करते, अशा प्रकारच्या संस्थेत वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्य आहे ते कार्यक्षमतेने घडून येताना आपल्याला दिसतात. मग ते असे कार्य कोणकोणते आहेत ते आपण एकूण 10 मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करणार आहोत. मग यातील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे निर्णय प्रक्रियेत मदत करते. संस्थात्मक वित्त व्यवस्था केल्यामुळे प्रत्येक ज्या संस्थेत वित्त व्यवस्थापन केलेलं आहे त्या संस्थेचं निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करण्याचं कार्य वित्त करत असतं किंवा व्यवस्थापकाला त्याची मदत होत असते. प्रत्येक उद्योग संस्थेला निधीची आवश्यकता असते. ती निधीची उपलब्धता कशा प्रकारची आहे, निधीची उपलब्धता कशा प्रकारची आहे त्यावरून ते व्यवस्थापक किंवा व्यावसायिक हे निर्णय घेत असतात. त्याचप्रकारे नफ्यावर कशा प्रकारचा परिणाम होणार आहे, कोणत्या निर्णयामुळे घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे कशा प्रकारे नफ्यावर परिणाम होणार आहे या प्रकारचे एक अंदाज बांधून त्या प्रकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मदत किंवा निर्णय घ्यावा अथवा न घ्यावा अशा प्रकारचं जो पर्याय आहेत त्या 2 पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड व्यावसायिक करू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे निर्णय प्रक्रियेत मदत करते. या मुद्द्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्पाला मंजुरी देण्याचं कार्य हे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाद्वारे शक्य होते. आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्प, वेगवेगळे स्वरूपाचे प्रकल्प हे वेगवेगळ्या ठिकाणी चालत असतात. मात्र संस्थेमध्ये कोणत्या प्रकल्पाला मंजुरी मिळते तर ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या योग्य प्रकल्प जर का असेल तर अशा वेळेस अशा प्रकल्पाला मंजुरी देण्याचं कार्य हे वित्त व्यवस्थापक करत असतो. म्हणजेच एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य असा की निधीचे उपलब्धतेवर निर्णय प्रक्रिया अवलंबून असते. नफा कशा प्रकारचा मिळणार आहे अथवा न मिळणार आहे, मिळणार असेल तर किती प्रमाणात मिळणार आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे पैलू आहेत ते पैलूंचा अभ्यास करून त्याद्वारे निर्णय प्रक्रिया घेण्यास मदत होत असते. आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्प आहे अथवा नाही आहे, कायदेशीर आहे अथवा नाही आहे, कायदेशीर असेल, आर्थिकदृष्ट्या योग्य असेल, व्यवहार्य असेल तर अशा वेळेस अशा दूरदृष्टिकोन ठेवून अशा प्रकारचा जो निर्णय आहे हा निर्णय घेतला जात असतो. आणि हे सर्व निर्णय घेण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं. यानंतरचं आहे
प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. नवनवीन उद्योग संस्था स्पर्धात्मक युगामध्ये आपला जो विस्तार आहे तो विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करत असते. नवनवीन प्रकल्प आणले जातात आणि ह्या प्रकल्पासाठी भांडवलाची खूप नितांत आवश्यकता असते. संस्थेमध्ये वित्त व्यवस्थापन जर का केलेलं असेल तर अशा वेळेस अशा नवनवीन उपक्रमांसाठी भांडवलाची उभारणी सहज करणे शक्य होते. मग त्यासाठी समभागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करता येते, कर्ज रोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करता येते, बंधपत्रांची विक्री करून भांडवल उभारणी होते, त्याचप्रकारे बँकेकडून कर्ज घेऊन देखील भांडवल उभारणी होते. असे वेगवेगळे मार्ग हे भांडवल उभारणीसाठी आहेत आणि योग्य त्या मार्गांचा उपयोग करून की ज्यामुळे भांडवलाचे किमान मूल्य टिकून राहील आणि भांडवल हे दीर्घ कालावधीसाठी संस्थेला वापरता येईल, अशा प्रकारच्या योग्य निर्णयाचा विचार हा प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करताना केला जातो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संशोधन व विकास कार्यात मदत करते. व्यवसाय म्हटला तर आपल्याला केवळ एकच संकल्पना आठवते, ते म्हणजे नफा. विज्ञान क्षेत्रामध्ये जर का आपण गेलो तर आपल्याला आठवते ते म्हणजे संशोधन. विज्ञान क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य होतं, मात्र वाणिज्य क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य होतं का, की केवळ नफा हीच संकल्पना लक्षात राहते? तर नव्हे. तर या ठिकाणी वाणिज्य क्षेत्रात देखील संशोधनाचं कार्य होतं, शोध कार्य होतं. मग वाणिज्य क्षेत्रामध्ये असं कोणतं संशोधनाचं कार्य आहे? अनेक प्रकारचे संशोधन आहेत. नवनवीन ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात तर त्या संशोधनाअंतीच तयार होतात. याआधी जर का आपण 10-15 वर्ष आधी जर का बघितले तर 10 वर्ष आधीचे जे मोबाईल पाहिले असतील तर ते मोबाईल हे वेगळ्या प्रकारचे होते, म्हणजे ते बटन स्वरूपात होते. मात्र आताचे जर का मोबाईल्स पाहिलेत तर आताचे मोबाईल्स हे नवीन टचस्क्रीन आणि अँड्रॉईड स्वरूपाचे आहेत. त्यावर इंटरनेट आपण चालवू शकतो, रन करू शकतो, अशा स्वरूपाचे आहेत. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये, त्यांच्या वस्तूंमध्ये नाविन्यता आणण्यासाठी संशोधनाचं कार्य केलं आणि नाविन्यता आणली आणि मोबाईलची विक्री ही वाढली. म्हणजेच संशोधनामुळे विकासाचं कार्य हे आपोआप साध्य होतं आणि विकासाचं कार्य म्हणजेच नफा. या ठिकाणी संशोधन कार्यासाठी तांत्रिक बाजू समजून घेणे खूप आवश्यक असतं आणि ज्यावेळेस तांत्रिक बाजू ही समजून घेतली जाते तर संशोधनाचं कार्य करत असताना तांत्रिक बाजूसाठी दीर्घ कालावधी लागतो. असं नाही का 1 वर्ष किंवा 2 वर्षामध्ये संशोधन होऊन मॉडिफिकेशन झालेलं असतं, असं होत नाही. तर त्यासाठी 5 वर्ष 10 वर्ष दीर्घ कालावधी लागत असतो आणि एक वेळेस संशोधन जर का झालं तर ऑटोमॅटिकली त्या उद्योगसंस्थेचा विकास होतो. मात्र तोपर्यंत 5 ते 10 वर्षापर्यंत सतत संशोधन कार्य करण्यासाठी जोपर्यंत संशोधन होत नाही तोपर्यंत उद्योगसंस्थेला नफा होत नाही किंवा उद्योगसंस्थेला खर्च करावा लागतो संशोधनावरती. कारण की संशोधन हे खर्चिक काम असतं आणि त्यामुळे संशोधन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सतत निधीची उपलब्धता करून घेण्याचं कार्य ही संस्था करत असते आणि यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्थेची आवश्यकता असते. संस्थात्मक वित्त व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि तो निधी सतत उपलब्ध करून देण्याचं कार्य संस्थात्मक वित्त व्यवस्थापक करत असतो. निधीची उपलब्धता असते त्यामुळे आर्थिक आधाराची गरज ही अत्यंत महत्त्वाची बाजू ही संशोधन कार्यासाठी आहे. त्याचप्रकारे जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारण्यासाठी, जी जुनी उत्पादित वस्तू आहेत त्यांची श्रेणी, त्यांचा दर्जा चांगला सुधारून घेण्यासाठी देखील संस्थात्मक वित्त व्यवस्थेची आवश्यकता असते. नवीन वस्तूंची उत्पादने विकसित करण्यासाठी बाजार सर्वेक्षण करणे गरजेचे असते. बाजारपेठेमध्ये नवनवीन वस्तू जर का आणल्या गेल्या तर वस्तूंची खप ही अधिक होत असते. वस्तूंमध्ये नाविन्यता निर्माण केली गेली तर त्या वस्तूंची खप ही वाढते, विक्री वाढते आणि विक्री वाढल्यामुळे संस्थेचा तेवढा
नफा देखील वाढतो, विकास होते, संस्था ही विस्तारते. तर त्यामुळे बाजार सर्वेक्षण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बाजाराचं सर्वेक्षण करणे गरजेचं आहे आणि बाजाराचं सर्वेक्षण करण्यासाठी व्यक्तींची आवश्यकता आहे आणि त्यामुळे व्यक्तींची नेमणूक ही त्या ठिकाणी केली जाते आणि व्यक्तींची नेमणूक ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आर्थिक आधाराची गरज ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे सर्व जे संशोधनाचं कार्य आहे हे सर्व संशोधन कार्यामध्येच मोडलं जातं आणि त्यामुळे हे जे संशोधनाचं कार्य आहे सर्व, तर त्या संशोधन कार्यासाठी वित्त व्यवस्थेची आवश्यकता आहे. वित्त व्यवस्था जर का मजबूत स्थितीत असेल, वित्ताची स्थिती जर का मजबूत असेल तर अशा वेळेस ती उद्योगसंस्था ही संशोधन कार्यावर अधिक जोर देते. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी मदत करते. व्यवसाय सुरळीत कधी चालेल? ज्यावेळेस संस्थेमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगार वेळेवर होत असेल. नंबर 2, कर्जाऊ रकमेची परतफेड, ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं आहे त्यांना ती रक्कम व्याजासकट वेळेच्या आत परत दिलेली असेल किंवा वेळेवर बरोबर परतफेड केलेली असेल. त्याचप्रकारे कच्चा माल हा खरेदी केलेला असेल, कच्चा माल हा मुबलक प्रमाणात असेल, कच्चा माल खरेदी करण्यासाठी देखील निधीची आवश्यकता असते. उधारीवर मालाची विक्री केलेली असेल, उधारीवर मालाची विक्री असलेल्या जे भांडवल आहे ती मालाची विक्री केल्यानंतर पुढच्या उत्पादनासाठी संस्थेमध्ये पुढच्या उत्पादनासाठी असणारा जो निधी आहे तो मुबलक प्रमाणामध्ये शिल्लक राहत असेल. त्यानंतर उत्पादित वस्तूंची विक्री संवर्धन करण्यासाठी देखील खर्च करावा लागतो. विक्रीचं संवर्धन यालाच म्हणतात सेल्स प्रमोशन. सेल्स प्रमोशनसाठी जाहिरातीवर खर्च करावा लागतो किंवा माउथ टू माउथ पब्लिसिटी असते ती करावी लागते. त्याचप्रकारे डिजिटल स्वरूपाचे वेगवेगळ्या प्रकारचे जाहिराती असतात तर त्या ठिकाणी देखील त्यांची पब्लिसिटी करावी लागते, ॲडव्हर्टिजमेंट करावी लागते. तर त्यामुळे ह्या सर्वांसाठी एक संस्थात्मक वित्त व्यवस्था जर का मजबूत असेल, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं महत्त्वच हेच आहे की व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची ही जी सर्व कार्य आहेत ही सर्व कार्य वेळेत होत असतील तर अशा वेळेस मार्केटमध्ये असणारा जो संस्थेचा दर्जा आहे हा दर्जा कायम टिकून राहतो आणि व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत होत असते. त्याचप्रकारे नवीन वस्तूंचे जे उत्पादन आहे हे उत्पादन घेण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील वित्त व्यवस्था जी आहे ती वित्त व्यवस्था ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. आणि म्हणून हे जर का सर्व घटक व्यवस्थित असतील तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की व्यवसाय सुरळीत चालतोय. आणि म्हणून व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी वित्त व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. वित्ताचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की केवळ एकच घटकावर लक्ष देऊन चालणार नाहीत तर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालवण्यासाठी लागणारे जे घटक आहेत त्या सर्व घटकांवर आवश्यकतेप्रमाणे खर्च करणं आवश्यक आहे. आणि म्हणून वित्त व्यवस्था करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचे 5वा मुद्दा तो म्हणजे विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते. सर्वात महत्त्वाचं समन्वयासोबत नियंत्रणाचं कार्य देखील होतं, कारण की समन्वय साधत असताना वेगवेगळ्या विभागांमध्ये असणारा जो नियंत्रणाचं कार्य आहे ते नियंत्रणाच्या कार्याला देखील स्पर्श करावा लागतो. आणि म्हणून विविध व्यावसायिक जे कार्य आहेत त्यांच्यामध्ये समन्वय आणि नियंत्रण साधण्याचं कार्य वित्त व्यवस्थापकाद्वारे केलं जात असतं. आपण जर कल्पना केली व्यवसाय संस्थेमध्ये की वित्त व्यवस्थापकाकडे किंवा वित्त व्यवस्थापकाने सांगितलं की वित्त हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही किंवा पैसा हा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नाही, असा जर का विधान भांडवलाच्या अभावासंदर्भातील असणारा जो विधान आहे ते विधान जर केलं तर अशा वेळेस त्याचे परिणाम काय काय होणार आहेत? कच्चा माल खरेदी केले जाणार नाही. कच्चा माल खरेदी जर का होणार नाही तर पुढील जे उत्पादनाचं काम आहे ते उत्पादनाचं काम करणे बंद होईल.
त्याचप्रकारे उत्पादनच झालं नाही तर विक्री करता येणार नाही. विक्रीच झाली नाही तर कंपनीचे उत्पन्न कमी होईल. त्यानंतर कंपनीचे उत्पन्न कमी झालं तर त्या कंपनीमध्ये गुंतवणुकीचा दर देखील कमी होणार आहे. म्हणजेच केवळ एका वित्तामुळे काय नुकसान होऊ शकतं याची केवळ आपण कल्पना जरी केली तरी देखील संपूर्ण जो व्यवसाय आहे तो व्यवसाय हा कोलमडतो. आणि म्हणून मित्रांनो, वित्तीय व्यवस्थापनाचं महत्त्व काय आहे ते आपल्याला या मुद्द्याद्वारे अधिक स्पष्ट होतं की विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधण्याचं जे कार्य आहे ते वित्त व्यवस्थापनामुळे शक्य होतं. 6वा मुद्दा आहे विस्तार आणि विविधीकरणाला प्रोत्साहन. व्यवसायाचा विस्तार करावयाचा असेल, एका ठिकाणी असणारा किंवा एका शहरामध्ये असणारा जो बिझनेस आहे किंवा कंपनी आहे ती वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थापित करायची असेल तर त्याला म्हणतात विस्तार करणे. आणि व्यवसाय जो वस्तू आणि सेवा निर्मिती करत आहे किंवा निर्माण करत आहे तर त्या वस्तू आणि सेवाला वगळून इतर वस्तू आणि सेवा तयार करणे याला म्हणतात त्या वस्तूंमध्ये विविधता आणणे. म्हणजे विस्तार आणि विविधीकरण जर का करायचं असेल तर वित्त व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता आहे, वित्ताची गरज आहे, पैशांची गरज आहे. आणि याला जर का प्रोत्साहन द्यायचं असेल विस्तार आणि विविधीकरणाला तर आजच्या युगामध्ये आधुनिक यंत्रसामुग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाची अत्यंत आवश्यकता असते. आधुनिक यंत्रसामुग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे व्यवसायाचा विस्तार हा तात्काळ होतो, खूप लवकर करता येतो. आणि त्यामुळे या सर्वांसाठी आधुनिक यंत्रसामुग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी निधीची आवश्यकता चांगल्या प्रकारे असते. आणि म्हणून संस्थात्मक वित्त व्यवस्था हे संस्थेमध्ये करण्यात आलेलं असेल तर विस्तार आणि विविधीकरणाला प्रोत्साहन देण्याचं कार्य यामार्फत केलं जातं. 7वा मुद्दा आहे व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. वेगवेगळ्या प्रकारचे जे जोखमी आहेत, काही नैसर्गिक स्वरूपाचे जोखीम असतात, काही अनैसर्गिक स्वरूपाचे असतात. तर अशा अनैसर्गिक स्वरूपाचे जे जोखीम आहेत तर त्या जोखमींचं हाताळणी करण्याचं कार्य हे वित्त व्यवस्थापकाला करावं लागतं. जसे की अचानक विक्रीत झालेली घट, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा, संपामुळे झालेला तोटा, ह्या सर्वांमुळे किंवा अजून इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही असेल किंवा अनैसर्गिक आपत्ती असेल तर त्यामुळे संस्थेला जो सहन करावा लागणारा जो तोटा आहे तो तोटा कमीत कमी कसा राहील किंवा तो तोटा सहन कसा करता येईल त्यासाठी आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते. कारण की त्यासाठी देखील एक ठराविक स्वरूपाचा निधी हा बाजूला काढून ठेवला जातो आणि अत्यंत आवश्यक असेल तर त्या अत्यंत आवश्यक वेळेस अशा प्रकारचा निधी वापरला जातो. 8वा मुद्दा आहे जुन्या मालमत्ता बदलणे. जसे की यंत्रसंच, यंत्रसामुग्री, यालाच प्लांट अँड मशिनरी आपण म्हणतो, फर्निचर अँड फिक्चर्स, जमीन व इमारत, व्हेइकल्स, कार आणि 2 व्हीलर्स असतील म्हणजे मोटरसायकल इत्यादींवर घसारा लागतो, म्हणजेच डेप्रिसिएशन बसतं. तर हा जो डेप्रिसिएशन आहे हा ठराविक कालावधीपर्यंत लागतो आणि कालांतराने अशा ज्या मालमत्ता आहेत, यंत्रसंच, यंत्रसामुग्री, फर्निचर, फिक्चर्स, लँड अँड बिल्डिंग, व्हेइकल्स, अशा ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता ह्या कालबाह्य होतात. आणि म्हणून नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि ही निधीची आवश्यकता ही संस्थात्मक वित्त व्यवस्था भविष्यकालीन दृष्टिकोन जर का योग्य असेल, भविष्यकालीन दृष्टिकोन दूरदृष्टिकोन असेल तर अशा वेळेस नवीन मालमत्ता घेण्यासाठी निधी उपलब्ध होत असतो. आणि म्हणून जुन्या मालमत्ता बदलण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पुढचा 9वा मुद्दा आहे लाभांश व व्याज देण्यासाठी मदत करते. लाभांश हा भागधारकांना दिला जातो तर व्याज हे ज्या संस्थेकडून किंवा ज्या व्यक्तीकडून आपण कर्ज म्हणून घेतलेलं रक्कम असेल
तर त्या रकमेवर व्याज हा दिला जातो. बँका आणि कर्जरोखेधारकांना व्याज देण्यासाठी किंवा भागधारकांना लाभांश देण्यासाठी वित्त व्यवस्था ही मजबूत असणं आवश्यक आहे. भागधारकांना लाभांश आणि कर्जाऊ रकमेवर व्याज जर वेळेवर व्याज दिलेलं असेल तर अशा वेळेस कंपनीची जी प्रतिष्ठा आहे ती अबाधित राहण्यास मदत होते. 10वा मुद्दा आहे विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. जसे की सरकारी कर, आयकर असेल, वस्तू व सेवा कर असेल, तसंच नोंदणी अधिकाराला वेगवेगळ्या स्वरूपाचे जे शुल्क दिलेले असेल तर हे भरण्यासाठी वेळेत भरण्यासाठी वित्त व्यवस्था ही मदत करत असते. आणि म्हणून मित्रांनो, वित्त व्यवस्थेचं काय महत्त्व आहे हे आपण एकूण 10 मुद्द्यांच्या आधारे पाहिलं. मग ते आपण एकत्रितरित्या पाहूया की पहिला जो मुद्दा आहे वित्त व्यवस्थेच्या महत्त्वाचा तो म्हणजे निर्णय प्रक्रियेत मदत करते. दुसरा आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करते. संशोधन व विकास कार्यात मदत करते. नंबर 4 व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी मदत करते. नंबर 5 विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते. नंबर 6 विस्तार आणि विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. 7 व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. 8 जुन्या मालमत्ता बदलणे. 9 लाभांश व व्याज देण्यासाठी मदत करते. आणि 10 विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. तर मित्रांनो, या टॉपिकवर आपण जे शिकलेलो आहोत त्या टॉपिकवर आपल्याला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. ते स्वाध्याय स्वरूपात आपण आपल्या वहीत लिहून घ्यायचे आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय आणि संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व विशद करा. अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर आपण या प्रकारे डिटेलमध्ये लिहायचं आहे. या ठिकाणी केवळ मी मुद्द्या स्वरूपात लिहिलेलं आहे. प्रत्येक मुद्द्यांचे उपमुद्दे जे आहेत ते उपमुद्दे आपण पाहिलेले आहेत. तर तुम्हाला हे सर्व डिटेल्समध्ये लिहावं लागेल. धन्यवाद.